होम 11 कनकेश्वर जिराड हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। अर्थात सलामीचे षटक सुमित गुरवच्या हातात सोपवलेला आहे। कॅप्टन सलामीचे षटक आणि काय फिल्डिंग, जबरदस्त लाजवाब फिल्डिंग होतोय। संसारे त्या ठिकाणी आहेत। आज बैलगाडी शर्यत होती आणि त्यांची बैलगाडी मी बराच वर्ष बघतोय। त्यांचा जो बैलगाड्या चालवण्याचा जो एक वेगळा कला आहे त्यांच्याकडे आणि आज क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा अफलातून फिटिंग तारीफ करावी लागेल संसारेची। अर्थात कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगली फिल्डिंग केली होती। यावेळेचा फटका फसलाय, संसाराच्या डोक्यावरून चेंडू पुढे जातोय। 30 गजच्या दायऱ्यामधून चेंडू शॉट कव्हर वरती गेलाय। दुसरी धाव पूर्ण झाले, तिसरी धाव डायरेक्ट हिट। दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिटची सुवर्ण संधी होती। मनीष बाहेर गेला असता, अर्थात पॅव्हलियन मध्ये गेला असता, डगआउट मध्ये गेला असता आणि अशा वेळेस डायरेक्ट हिट होत नाही आहे। धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 2 धावा, 2 चेंडू संपले। 2 चेंडूंच्या नंतर 2 धावा धावफलकावरती लागल्या। सलामीच्या रूपात आपण बघतोय फलंदाज अभिषेक नाईक आणि मनीष भोईर हे 2 फलंदाज मैदानात आहे। डू और डाय मॅच। या मॅच मध्ये जर आपण जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, सुपर 6 मध्ये प्रवेश। मात्र या क्षणाला आपण जर हरलात तर घरचा रस्ता नक्कीच आहे। डू और डाय। आपण पाहतोय जोरकस अपील, अत्यंत जोरात अपील केलं होतं कॅप्टन समोर ते आणि कॅप्टनच्या विरुद्ध अपील सुद्धा तशाच प्रकारचं पाहिजे होतं। एक दबाव, एक प्रेशर बनवण्याचा प्रयत्न अभिषेक नाईकच्या वरती आपण अक्षय संसारेला बघतोय, जे त्यांची चर्चा आपण मगाचपासून करतोय। कारण बैलगाडी चालक आज जर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा रायगड मध्ये कोणाला जास्त मागणी असेल तर फक्त बैलगाडी चालकाला। कारण आज ज्या बैलगाड्याचा चालक जे आहे, रायडर आहे, त्याला खूप मागणी आहे। एका स्पर्धेमध्ये 3 ते 4 गाड्या हाकलण्याचा योग सुद्धा आज बैलगाडी चालकाला येत असतो। ज्या बैलगाडी चालकाला हिनवलं जात होतं पूर्वी आणि तशाच बैलगाडी चालकाला आज मागणी आली। फलंदाज बाद होतोय अभिषेक। बॅक टू द फलंदाज पाठवायचे, फिल्डिंग लवकर लावून घ्यायचं। कुठेही टीम मीटिंग जास्त घेऊ नका, विचार करा। आपल्याला आज 13 मॅच खेळवायचे आहेत। सकाळ उजडेल, दरवर्षी आपल्याला सकाळ होतच असते परंतु त्याही पेक्षा जास्त वेळ होण्याची शक्यता आजच्या रात्रीमध्ये आहे, आजच्या दिवसामध्ये असेल। त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या। फलंदाज मात्र लवकर येत नाहीये, ही खंत संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितली। फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचे मित्रांनो। धावसंख्या आपण पाहतो जिथे अभिषेकचा विकेट गेला, खूप मोठा विकेट प्राप्त होतोय। धावसंख्या 2 धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 धावा खर्च केल्या सुमित गुरवनी। या मॅच मध्ये दोन्ही मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं घमासान युद्ध असणार आहे। इथे डू और डाय, करो या मरो अशी लढत असणार आहे। ज्या पद्धतीने कबड्डी मध्ये डू और डाय रेड आपण बघतो त्या पद्धतीचा हा मॅच या ठिकाणी असेल। आता येणारी अलिबाग रेवस पंचक्रोशीची कबड्डी लीग स्पर्धा सुद्धा नांदाईपाडा येथे या ठिकाणी असणार आहे आणि त्या कबड्डीमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल। सुमितचा षटक नंबर पहिला प्रगतीपथावरती, पुढला चेंडू फुलटॉस बनवलाय आणि सरळ उडवलाय सीमारेषा पलीकडे। 1 बाउन्स 4 रन। पहिला त्या ठिकाणी गॅप होती आणि त्या गॅप मधून पाठवलाय। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना आपण बघतो जिथे सुमित गुरवची गोलंदाजी, 4 धावेची धावसंख्या 6 वरती पोहोचतोय। फुल टॉस यावेळेला खराब चेंडू बीमर झालेला आहे। पंचाने या ठिकाणी डिक्लेअर केले 9 चेंडू आहे परंतु या 9 चेंडूवरती तेवढा फायदा उठवता आला नाहीये। बघा फलंदाजाच्या हाताला चेंडू लागलेला दिसतोय, थोडीशी दुखापत त्या ठिकाणी जरूर असेल परंतु ज्या पद्धतीचा 9 चेंडू होता, बीमर होता, त्यावरती मोठा फटका घेण्याची सुवर्ण संधी होती परंतु फ्री हिट असेल। पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट।
सुमित अंतिम चेंडू घेऊन मैदानात असेल, अर्थात एका धावेच्या आधाराने धावसंख्या एकूण 7 वरती पोहोचलेली आहे, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू सामना आपण पाहिला तर नवीन प्रेक्षक जे आता जोडलेले असतील त्यांच्या माहितीसाठी ओम 11 कनकेश्वर झिराड विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा. स्प्रे पाहिजे, स्प्रे असेल तर पाठवा. सामना सुरू करा पुन्हा एकदा. शेवटचा फ्री हिटचा चेंडू असेल आणि त्याच्यावरती समोरती स्ट्राईक वरती फलंदाज आपण जर पाहिला तर मनीष मात्रे हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. मनीष आणि मनेश भोईर असे दोन फलंदाज. उडवलाय सरळ लॉंग ऑफ वरती झेल सुटलाय. अत्यंत साधा आणि सोपा झेल होता, मात्र फ्री हिट होता, त्यामुळे नुकसान होत नाहीये. परंतु 2 धावा या ठिकाणी धावून दोन्ही फलंदाजांनी एकच धाव घेतले बघा. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला नाहीये. 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु दोन्ही फलंदाज या ठिकाणी एकेरी धावेवरती समाधान मानतात. बघा काही प्रेक्षक, काही लहान मुले सुद्धा या स्पर्धेला पाहायलासाठी आलेले आहेत, सपोर्ट करायसाठी आलेत. काहींचे पेपर काल झाले, काहींचे पेपर उद्या परवा असतील किंवा त्याच्यानंतर असतील, परंतु मॅचचा आनंद आपण घ्यायचा हा उद्दिष्ट त्यांनी ठेवलेला आहे. आजची ही झिराड प्रीमियर लीग जर बघितली तर संपूर्ण बऱ्याचशा ठिकाणाहून ही पाहिली जातोय. झिराड गावाचे रहिवासी असतील किंवा इतर असतील, काही झिराड गावाच्या मित्रसुद्धा त्या ठिकाणी पाहतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं की एक लोहार नावाचा, विनायक लोहार नावाचा प्रेक्षक कंपनीमध्ये बसून सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहे. सकाळची वेळ असेल, साई पाटील सुद्धा रोह्यावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडून त्या एवढ्या रात्रीची मॅच बघत आहेत. खूप चांगला. खरंच आज झिराड प्रीमियर लीग ही आपण लावी दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रेक्षकांच्या खातर आपण हे सर्व प्रयत्न केले. झिराड प्रीमियर लीग मधले म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गावातले सुद्धा पाहतात, बाहेरचे सुद्धा पाहतात, एक वेगळा आनंद असतो. APLच्या मैदानावरती मॅच बघण्याचा आनंद खूप काही वेगळा असतो. आणि सकाळची वेळ झालेली आहे, होळी आहे आणि होळी नंतर एक चांगला आनंद क्रिकेटचा घेताना गुलाबी थंडी कुठेतरी आज सकाळच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज होळीचा दिवस सुरू होतोय आणि थंडगार वारा जो वाहताना या APLच्या क्रीडांगणावरती अत्यंत सुंदर मॅच, जे ते षटक नंबर प्रगतीपथावरती दुसरं असणार आहे. सौरभ सावंतच्या हातात चेंडू सोपवलाय. विघ्नहर्ता झिराडपाडा एंड कडून तो गोलंदाजी करतोय. वाह, काय उडवलाय, फुल टॉस बनवलाय आणि सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. वा षटकार, 125 षटकार झालेत आतापर्यंत या झिराड प्रीमियर लीग मध्ये. 125वा षटकार या फलंदाजच्या बॅट मधून आलाय. मनीष जो बॅटिंग करतोय आणि ज्यांनी 11 धावेवरती खेळतोय. 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय. यावेळेला दुसरा, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज मनीष. इशारा तिकडे अजून सुद्धा येतोय. षटकाराची घोषणा केली जातोय का? कारण आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक बाउंड्रीला टच झाला होता की काय, रिहू घेतला जातोय. पंचांनी रिहू घेतलेला आहे बघा. अजून संधी आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जरूर चांगला झेल पकडतोय, परंतु थर्ड अंपायर कडे या रिव्हची मागणी केलेली आहे. आपण थर्ड अंपायर तिकडे जायचं आहे. अत्यंत जबरदस्त टुर्नामेंट जिथे झिराड प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली तर कालच्या दिवसामध्ये झाले आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप चांगला खेळ होतोय. अजून सुद्धा सपोर्टर या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वागत पालवणकर बघा. स्वागत पालवणकर सुद्धा JSW ह्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथून त्यांनी
या मॅचचा आनंद घेतलेला आहे. झिराट प्रीमियर लीग आणि या संपूर्ण कमिटीला ते शुभेच्छा देतात. एक चांगली स्पर्धा ते या ठिकाणी खेळवत आहेत असे त्या ठिकाणून शुभेच्छा म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. स्वागत पालवणकर JSW कंपनीमध्ये कामाला आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहे. बघा ही स्पर्धा गाजतोय आणि वाचतोय. आमचा DJ मास्टर सलग 2 दिवस काय जबरदस्त अफलातून कामगिरी करतोय आणि प्रेक्षकांच्या बरोबर खेळाडूंना सुद्धा अक्षरशः ताल धरायला लावलेला आहे. आजच्या या DJ मास्टरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. इथे रिहू घेतलेला आहे तो षटकारासाठी आणि त्या ठिकाणी टच झाला होता की क्षेत्ररक्षकाचा पाय किंवा बाहेर होता हे पाहण्यासाठी रिव्ह्यू आपण बघतोय. दिनेश गावडे बघा हे सुद्धा संपूर्ण रात्रभर जागरण करून या ठिकाणी आपला मुलगा खेळतोय आणि त्यासाठी या मॅचचा आनंद घेत आहे. 6 आहे षटकार घोषित केला आहे. पाय तिकडे टच झाला होता क्षेत्ररक्षकाचा आणि त्यामुळे षटकाराबरोबर 6 धावांची भर पडेल. धावफलकावरती धावा आल्यात त्या एकूण 20 धावा. झेल जरूर अत्यंत चांगला पकडला होता परंतु त्या ठिकाणी टच झाला होता. हे पाहता हा षटकार घोषित केला आहे. जीवनदान तर मिळेल परंतु एक षटकार सुद्धा मिळाला आहे या फलंदाजाला. जिथे धावा जरूर कमी होत्या. षटक नंबर 2 प्रगती पथावरती पुढील चेंडू यावेळेला आहा क्लास अप्रतिम तारीफे काबिल स्क्वेअर कट फटका सीमारेषा पलीकडे चौकार. रात्र दिवसा काम केले नोकरीवरती होते परंतु आज आपली झिराट प्रीमियर लीग आहे आणि संपूर्ण रात्रभर काल आणि आज या मॅचचा आनंद घेताना आपण भार्गव भोईर यांना सुद्धा पाहतोय. अत्यंत सुंदर फटकेबाजी सुरू आहे. चौफेर फटकेबाजी अफलातून बॅटिंग जे ते चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या एकूण वाढतोय. ती 24 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 2 प्रगती पथावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा कोटल्यात. या मॅच मध्ये फलंदाज अत्यंत चांगली कामगिरी करतोय मनीष म्हात्रे. बघा अजून सुद्धा आमचे दर्ने गुरुजी या थेरोंडावरून आलेले आहेत आणि थेरोंडाचे सुद्धा 10 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहे. छोटम सेठ बघा थेरोंडाचे सुद्धा लोक या प्रीमियर लीगला पाहत आहेत. दर्ने गुरुजींना आताच तिथून फोन आलाय. नक्कीच झिराट प्रीमियर लीग आज संपूर्ण महाराष्ट्र बघत असेल कारण विविध भागामध्ये आपले सर्व गावातले लोक आहेत आणि त्याचबरोबर इतर लोक सुद्धा या मॅचला आनंद घेत आहेत. अप्रतिम मॅच होतोय. मनीष सारखा अनुभवी असा फलंदाज आहे या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. जो त्याच्या नवीन खेळाडूंना घेऊन त्यांनी केलेली कामगिरी खूप चांगली आहे. यावेळेला आडव्या बॅटने केला चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करेल. 1 धाव मिळेल. एका धावीच्या साहाय्याने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक पाहिलं तर आपण दुसरं षटक प्रगती पथावरती शेवटचा चेंडू 11 चेंडूमध्ये 26 धावा कोटल्यात. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर या दोन्ही संघामधील लढत या ठिकाणी सुरू आहे. ओम 11 कणकेश्वर आणि विघ्नहर्ता झिराटपाडा यांच्यामधील लढत आपण पाहतोय. यावेळेला फटका चांगला आहे. गॅप आहे. चेंडू जातोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक झन्नाटेदार चौकार. बाजूला आपण जर पाहिला तर मनीष म्हात्रे तुफानी बॅटिंग करतोय. एक जीवनदान मिळालाय आणि त्याचा फायदा उठवताना या मॅच मध्ये त्यांनी 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा कोटल्यात आणि जर आपण पाहिला तर मनीष म्हात्रे 26 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार आणि 3 चौकार या मॅच मध्ये त्याने आहेत. 8 चेंडूंचा सामना करून या मॅच मध्ये मनीषने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 26 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या जे ते 30 आहे. अप्रतिम बॅटिंग तारीफे काबिल बॅटिंग होतोय मनीषची. जीवनदानाचा फायदा त्याच्याबरोबर दुसरा मनीष भोईर आणि मनीष म्हात्रे हे दोन्ही अत्यंत अप्रतिम बॅटिंग करत आहेत.
अभिषेक नाईक सारखा संघाचा कॅप्टन बाद झाला, परंतु त्यानंतर मनीषने काय जबरदस्त सुरुवात केली. जो मनीष अनुभवी आहे आणि त्याच्याबरोबर नौका असा मनीष म्हात्रे, असे मनीष भोईर आणि मनीष म्हात्रे ही जोडी मैदानात आहे. अनुभव एक खूप मोठा आहे आणि त्याच्याबरोबर नौका नवोदित खेळाडू खूप चांगली कामगिरी करतोय. हे तंत्र जुळलेलं आहे, ही पार्टनरशिप चांगली भागीदारी करतोय. जेथे पहिला फलंदाज दर्णे गुरुजी सांगतात की 2 धावेवरती बाद झाला आणि त्यानंतर तब्बल 28 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये झाली. ही खूप महत्त्वाची पार्टनरशिप आहे, कारण डू ऑर डाय मॅच, आज करो नाही तर मरो अशा स्थितीमध्ये आहे. आज आपल्याला या चषकावरती नाव कोरायचं आहे. जे चषक मागील दोन्ही कॅप्टनने विन झाले होते. पहिला पारंब पाटीलने चषक जिंकला, त्यानंतर अजिंक्य वैद्यने दुसऱ्या वर्षामध्ये हा चषक जिंकला होता. आता कोण जिंकणार, कारण पारंब पाटील सुद्धा सुपर 6 मध्ये गेलाय आणि अजिंक्य वैद्य सुद्धा सुपर 6 मध्ये आहे. इथे काय झालंय, चेंडू सोडून दिला होता, अर्थात जो स्ट्राईक होता त्यावरून तो बाजूला झाला होता. मनीष थोडीशी नजर या ठिकाणी हटली होती आणि त्यामुळे त्यांनी बाजूला होण्याचं प्रसन्न केलं होतं. चेंडू या ठिकाणी डेट दर्शवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसताना कुठल्याही प्रकारचा चेंडू नसेल. धावसंख्या आपण पाहत होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक गावडे, 18 नंबरची जर्सी. काल सुद्धा आपण सांगितलं होतं की 18 जर्सी खूप सारी आहे, कारण विराट कोहली या गावात आहे आणि त्यामुळे 18 नंबरची जर्सी वरती प्रेम करणारे खूप सारे आहेत. यावेळेचा चेंडू खूप बाहेर टाकलाय, वाईट टाकलेला आपण बघतोय. जेथे गेल्या वर्षी प्रतीक गावडेने खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. त्यांनी बहुमूल्य अशी कामगिरी केली होती. गेल्या मोसमामधली ही त्याची कामगिरी होती, परंतु यावेळेला सुरुवात खराब करतोय. छोट्या मुलांना विनंती असं बोला, ग्राउंड मध्ये चेंडू फेकू नका. प्रतीक गावडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेचा थोडासा फुलर रेंज चेंडू होता, सरळ खेळला गॅप मधून. वाह, लाजवाब स्ट्रोक. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर मनीष भोईरच्या बॅट मधून आलाय. जसा ओहिला जातो तसा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू असा घेऊन गेला, अक्षरशः अप्रतिम. जेथे काऊ कॉर्नर होता, त्यानंतर मिड विकेट होता आणि त्या दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध हा चेंडू त्याने टोलवला होता. खूप चांगली बघा, त्याची नजर पाहिली तर संपूर्ण क्षेत्ररक्षण तो पाहतोय. संपूर्ण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा पद्धतीने आहे त्याप्रमाणे बॅटिंग या ठिकाणी मनीष करतोय. अनुभवाचा फायदा आणि अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी केलेली बॅटिंग या ठिकाणी खूप चांगली आहे. यावेळेला मात्र स्वीप करायचा होता. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. उजव्या एष्टीच्या बाहेरच्या चेंडूला स्वीप करणे तेवढी शक्य नाहीये आणि अशा वेळेला चेंडू डॉट जातोय. पहिला चेंडू डॉट गेलाय. यावेळेला प्रतीक गावडेचा धावसंख्या धावफलकावरती जैसे ते आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 30 प्रगतीपथावरती मनीष भोईर स्ट्राईक वरती. 2 चेंडूंचा खेळ संपला. यावेळेला आपण बघतोय 5 धावा खर्च केल्यात प्रतीक गावडेने. यावेळेला फटका व्यवस्थित येत नाहीये. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू चाललाय थर्ड मॅनला, परंतु क्षेत्ररक्षक पहा खूप चांगली रनिंग करतोय. कव्हर केला चेंडूला, अडवला त्या ठिकाणी, धावा सेव्ह केलेल्या आपण बघतोय. सुंदर. एका क्षेत्ररक्षकाने चुकी केली, परंतु त्यानंतरचा जो क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावला, खूप चांगली कामगिरी. आपल्याला जिंकायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाची विकेट मिळवायचे. पार्टनरशिप वाढतोय. पहिला विकेट 2 धावेवरती गेला होता, परंतु आता धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर साधारणतः 37 धावा म्हणजे 35 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या मध्ये होते. ही विकेट गरजेची आहे. ज्या वेळेला आपण बघतोय मनीष लवकर बाद झाला, अभिषेक लवकर बाद झाला, त्यावेळेला सामना जिंकला गेलाय हे माहीत आहे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव मनीषला मिळेल. एका धावीच्या साहाय्याने धावसंख्या 38 वरती पोहोचले. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातून आतापर्यंत चेंडू झाले ते 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती. चालू सामना नवीन प्रेक्षक जर जोडले असतील तर त्यांच्या माहितीसाठी ओम 11 कनकेश्वर जिराड विरुद्ध विघ्नहर्ता झिराटपाडा यांच्यामध्ये रंगलेला आहे. संघ जर आपण पाहिला, विघ्नहर्ता
झिराटपाडा हा संघ आपण बघतोय बॅटिंग करणारा संघ आहे, जे ते अभिषेक नाईकच्या कॅप्टनशिप मध्ये तो बॅटिंग करतोय. खूप चांगला फटका आहे, मिस मिस फील्ड झालंय. चेंडू सरळ पुलाखालून गेलाय सीमारेषा पलीकडे, चौकार. प्रतिनिधी यांना पाणी लवकरात लवकर मैदानात पोहोचवायचं आहे. एक चेंडू नंतर आपण जायचं आहे, परंतु आपण पाहिला तर काय स्ट्रोक होता यावेळेचा, चौकार. आणि तिथे थोडीशी मिसफील्ड झाले. सुमित करेल तर काय करेल या मॅच मध्ये, मिसफील्ड होतोय, विकेट मिळत नाहीये. एक विकेट मात्र मिळाली, त्यानंतर विकेट नाहीये. पार्टनरशिप वाढतोय, फुल टॉस दिलाय आणि फायदा उठवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मनीष म्हात्रेच्या बॅटमधून आणखीन एक दणदणीत चौकार. चांगला होता आणि त्यामुळे आपण जर पाहिला तर स्कोरबोर्ड आहे तो आतापर्यंत 46 वरती आहे. 3 षटक संपलेत. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना मनीष भोईर आणि अभिषेक नाईकचा हा संघ या ठिकाणी पाहतो. विघ्नहर्ता शिराटपाडा हा संघ प्रथम बॅटिंग करताना खूप चांगली धावसंख्या जमवली. 3 षटक झाले, 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अशा वेळेस चौथ्या षटकासाठी विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाज आता मात्र आणला जातोय. यावेळेला सुमित कुठल्या गोलंदाजच्या हातात चेंडू सोपवतोय. मगाशी पारंबानी सांगितलं होतं की माझ्या एका गोलंदाजाला खूप मार पडला, 26 धावा त्या ठिकाणी कुठल्या गेल्या, त्यामुळे मी पुढच्या मॅच मध्ये थोडासा चेंजेस केलेला आहे आणि त्याचा फायदा जर पाहिला तर पारंबा पाटीलला झाला होता. त्या ठिकाणी आरबी कंस्ट्रक्शनला झाला आणि आरबी कंस्ट्रक्शन सुपर 6 मध्ये केला, सुपर 6 मध्ये प्रवेश केला. थोडं फास्ट घ्या बघा, बराचसा उशीर होतोय या मॅच मध्ये. आपण जर पाहिला तर 46 धावा, 3 षटक पूर्ण झालीत. सुमितने आखलेल्या रनिंग या ठिकाणी प्लॅनिंग आणि त्यामुळे रणनीतीमुळे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सक्सेस नाही आहे. वेगवेगळ्या विविध प्रकारे तो प्रयत्न करतोय, फिल्डिंगची रचना बदलतोय, कधी गोलंदाजीमध्ये चेंज करतोय, तरी सुद्धा विकेट मिळत नाहीये. खूप चांगली बॅटिंग, कुठलाही संधी दिली नाही बघा. दोन्ही खेळाडूंनी जर पाहिला, एक संधी मिळाली होती मनीष म्हात्रेला बाद करण्याची, परंतु ती संधी हुकली आणि त्यानंतर त्यांनी तोडफोड बॅटिंग केले. आतापर्यंत तो खेळतोय अप्रतिम, जेथे त्याच्या बॅटमधून चौकारांची आतषबाजी होते. 34 धावसंख्येवरती खेळतोय मनीष म्हात्रे. यावेळेचा चेंडू खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेरून सुरुवात केली गोलंदाजांनी, वाईडच्या माध्यमातून येईल चेंडू. आपण बघतोय साहिल राणेचा हा पहिला चेंडू खराब येतोय. वाईडच्या आधारे धावसंख्या 47 वरती पोहोचले. मनीष एकूण जर पाहिला तर 34 धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक वरती खेळतोय. साथ देणारा मनीष भोईर आणि मनीष भोईर असे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू जाईल वन बाउन्स गोलीच्या रफ्तारने सीमारेषा पलीकडे, चौकार. तारीफ करावी लागेल आज मनीष भोईरची. 7 चौकार आतापर्यंत लागले, 2 षटकार आतापर्यंत लागले. धावसंख्या 51 वरती पोहोचले. आज आपण बघतोय होळीचा दिवस आहे आणि
त्याचबरोबर आपल्यातला एक चाहता, सर्वांचा चाहता सुदर्शन दंडाले यांचा आज वाढदिवस आहे बघा. सुदर्शन दंडाले यांना आपण आजच्या दिवसामध्ये वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देऊया. सुदर्शन दंडाले यांचा आज वाढदिवस आहे. त्या दरम्यान विकेट घेतोय मनीष भोईर, बोल्ड आउट होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. गजरात स्वागत केलंय मनीष भोईरचं बघा. त्याचे चाहते, त्याचे प्रेक्षक, त्याचे सपोर्टर आपण बघतो तिकडे. खूप चांगली इनिंग केलंय. 53 धावेवरती दुसरा विकेट या ठिकाणी गमावला जातोय, जिथे अप्रतिम बॅटिंग झालेली आहे. दोघांच्या मध्ये पार्टनरशिप 51 धावांची झाली. 51 या धावसंख्येवरती विकेट गेला होता, म्हणजे 49 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी केली. त्या दोन्ही खेळाडूंचं नक्की संघाच्या वतीने अभिनंदन त्या ठिकाणी केलं जातोय. पार्टनरशिपला टाळ्यांच्या गजरात त्याने स्वागत सुद्धा मनीषचं केलंय. त्यानंतर आपण बघतोय आणखीन एका व्यक्तीचा वाढदिवस आहे. वीरेश रमेश खेडेकर याचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्याला सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देऊया. आमच्याकडे फोन येतात, वाढदिवस त्यांचे आहेत किंवा माहिती नाही, परंतु आहेत आहेत दोघांचे सुद्धा वाढदिवस आहेत. तर दोघांना सुद्धा आपण आज शुभेच्छा देऊया. वीरेश खेडेकर आणि सुदर्शन दंडाले यांचे वाढदिवस आज आपण नक्कीच साजरे करू होळीच्या निमित्ताने. त्या दोघांना आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. बोलूया मॅचकडे, जिथे अत्यंत जबरदस्त मॅच सुरू आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतो, जिथे आल्या आल्या परत माघारी परतलेला फलंदाज आपण पाहिला तर योगेश परतला, जो आज संपूर्ण मॅचमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये तेवढी चांगली कामगिरी करू शकला नाही आहे. परंतु पर्व पहिलं गाजवलं होतं. पहिल्या पर्वामध्ये त्यांनी केलेली बॅटिंग जर आपण बघितली तर माझ्या अजून सुद्धा लक्षात आहे किती लांब फटके त्यांनी खेचले होते. त्या पहिल्या पर्वाची आठवण मला अजून सुद्धा आहे. असा तो योगेश या वर्षाच्या या तिसऱ्या हंगामामध्ये तो सबसेल या ठिकाणी अपयशी ठरलाय. या ठिकाणी हॅट्रिक वरती आलाय. साहिल हॅट्रिकचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हॅट्रिक होणार का? बुंद्यात होता चेंडू, परंतु स्टेट बॅटने केलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फिल्डिंग करतोय. एक धाव मिळेल. एका धावीच्या साहाय्यतेने धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 52 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे एका चांगल्या पार्टनरशिप नंतर विकेट जातोय, परंतु मनीष मात्र या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतोय. एक जीवनदान त्याला जरूर मिळालाय, परंतु त्याचा जीवनदानाचा फायदा कसा उठवलाय या मॅच मध्ये मनीष मात्रेने. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन या ओव्हरमधले आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणखीन एक फटका, फलंदाज इथे सेल सोडलाय. विकेट रनआउटची जाणार यातील मात्र शंका नाही आहे, परंतु स्ट्राईक मनीषला मिळतोय. एका धावेच्या आधाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या वाढतो ती 53 वरती, परंतु फलंदाज बाद झालाय. रनआउट डीजे. अंतिम चेंडू या 17 मधून आपण बघतोय. मनीष मात्रे स्ट्राईक वरती. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर एकेरी धावेने धावसंख्या एकूण आहे ती म्हणजेच यावेळेला आपण पाहिली तर 53 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू असेल. सकाळची वेळ सुरू झालेली आहे. दबाचा इफेक्ट, अगदी गार हवा आणि त्यामुळे 53 धावा यावेळेला उडवलाय डोक्यावरून सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष मात्रेच्या बॅट मधून अंतिम चेंडूवरती आलाय षटकार. धावसंख्या एकूण पोहोचले ती 59 वरती. डीजे.
खेळाडू अर्थात ज्या संघाच्याकडे तो आहे आणि मनीष आणि अभिषेक त्याची नक्कीच तारीफ करेल, कारण अभिषेक लवकर बाद झाला होता आणि त्यामुळे संघ अडचणीत येईल असं वाटलं होतं, परंतु अफलातून बॅटिंग आज मनीष म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिली. तब्बल 59 धावांचं लक्ष या उभं केलं. 60 धावांची गरज असणार आहे या मॅचमध्ये. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन स्पर्श सिया 11 झिराड विरुद्ध चिराग एंटरप्राइजेशन झिराड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला लगेच विनंती करतोय, कुठेही थांबू नका, आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि मला वाटते लगेच ऋषिकेश नेहमीप्रमाणे म्हणजे पहिल्या कॉलला जर कुठला कॅप्टन येत असेल तर ऋषिकेश आणि समीर थडे हे दोन कॅप्टन मी नेहमीच पाहिले. कुठेही स्पर्धा असू दे पहिल्या कॉल नंतर ते जागेवरती उठतात आणि लगेच टॉसच्या तिथे येत असतात. काही कॅप्टनना बराच वेळ हाक मारावा लागतो, आवाज द्यावा लागतो, परंतु ऋषिकेश आणि समीरला मी आवाज दिल्यानंतर लगेच ते येत असतात. तर स्पर्श सिया 11 विरुद्ध चिराग एंटरप्राइजेशन असा मॅच पुढे होईल. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल होतोय. या ठिकाणी पुनश्च एकदा आपण आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओमकार काजारे हा सुद्धा पुढच्या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याचे चाहते सुद्धा या ठिकाणी त्याला सपोर्ट करण्यासाठी पुन्हा एकदा जे आहे ते केतन म्हात्रे हा मॅच त्यासाठी पाहण्यासाठी सज्ज आहेत. ओमकार काजारे याची मॅच बघण्यासाठी त्या ठिकाणी ही माझी आहे केतन म्हात्रे अर्थात 37 बाईक आणि 6 फोर व्हीलर ज्या खेळाडूचे आहेत असा तो खेळाडू मॅन फ्रॉम वाकलनचा तो खेळाडू आणि तो कोण आहे केतन म्हात्रे हा मॅच बघणार आहे. तर बघा काय कुठला खेळाडू आणि किती मोठा खेळाडू आपली प्रीमियर लीग बघणार आहे. बघा वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन येतात आणि केतन म्हात्रे सारखा जो खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 37 बाईक आणि 6 फोर व्हीलर आहेत आणि ते सुद्धा आपल्या प्रीमियर लीग आणि आपल्या खेळाडूचे चाहते आहेत. यश काय बोलशील? तर बघा या ठिकाणी ओमकार काजारे किती मोठा प्लेअर आहे, कारण ज्यासाठी इतकी मोठी वेटिंग लिस्ट असेल, फॅन फॉलोविंग असेल, किंबहुना आतापर्यंत ज्या मॅचेसमध्ये आपण बघितलं. नेक्स्ट मॅच आपण करत आहोत सन्माननीय अमोल वाडेकर आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ऋषिकेश पाटील आम्हाला जॉईन करतील. टॉस जिंकला रितेश म्हात्रे यांनी. तर ठिकाणी दोन्ही या ठिकाणी कर्णधारांना शुभेच्छा मी देत आहे. सामन्याकडे वळूयात. बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. सामना 4 षटकांचा असेल. तर बघा वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा महत्त्वाचा दिवस जेव्हा येतो, सन्माननीय सुदर्शनजी दंडाळे असतील, त्यानंतर ज्यांचा वाढदिवस येथे आहे विरेशजी खेडेकर, त्यानंतर आमचे कौस्तुभ पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. ड्रीमस्किट.in चे सर्व आणि कमिटी मेंबर सर्वांनी या ठिकाणी आपण हा वाढदिवस येथे सेलिब्रेट करूयात. डीजे मास्टरला सूचना असतील. विरेश खेडेकर आपण सुद्धा येथे यायचा. सुदर्शन दंडाले यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. सुदर्शनला आणि चिवडा आणलेला आहे. मगाशी बघितला मी सौरवांसाठी चिवडा या ठिकाणी फरसाण आणलेला आहे आणि त्याचं वाटप सुद्धा केला जाईल. सुदर्शन आणि विरेश खेडेकर यांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. या ठिकाणी बर्थडेचा गिफ्ट दिलाय. षटकाराने 6 धावेने सुरुवात केली. षटकार दिलाय. पंचाने षटकार घोषित केलाय. सुमित गुरवच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. त्यानंतर आणखीन एक वाढदिवस आहे.
dreamscricket.in सर्व कौस्तुभ यांना मी विनंती करतोय, आपण एक चांगलं काम करत आहात, अत्यंत सुंदर या ठिकाणी आपल्या माध्यमातून काम होत आहे, असं मी त्यांचं कौतुक करतोय। या ठिकाणी आपण पाहतोय वाढदिवस साजरे होत आहेत आणि खूप चांगले तिघांचे वाढदिवस आज आपण या ठिकाणी साजरे करणार आहोत। खूप चांगला मॅच सुरू आहे, परंतु आणखीन एक प्रेक्षक आपल्याला मॅच पाहतायत। नंदकुमार गुरव वाघोलीवरून शुभेच्छा देत आहे। बघा वाघोली इथून सुद्धा नंदकुमार गुरव हे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार। यश थँक्यू सो मच। 7 डावांचं लक्ष, 7 डावा करायच्यात। पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ तरी तयार आहे। फिल्डिंग करत असताना आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सुद्धा आलं। पहिलं षटक जेव्हा प्रगतीपथावरती आतापर्यंत अभिषेक नाईक अबूची गोलंदाजी आतापर्यंत आपण अनुभवली। विराटच्या गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघितलं, तर आज या मैदानावरती प्रत्येक मॅच मध्ये त्याने दाखवून दिलं की मोठा प्लेअर असंच बनत नाही, त्यासाठी फार मोठी मेहनत करावी लागते, तपश्चर्या करावी लागते, संघर्ष करावा लागतो, प्रत्येक वेळेस आपल्याला अपडेट ठेवावं लागतं, आपल्या संघासाठी प्रयत्न करावे लागतात। तोच अभिषेक नाईक यावेळेस मात्र ट्रॅप सेट केला होता सुमित गुरव साठी। एक महत्वाची विकेट येते पॉइंट क्षेत्रामध्ये, फलंदाज सुमित गुरव बॅक टू द पवेलियन, फार मोठी विकेट। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं, धाबा या ठिकाणी बनल्या गेल्या। एक चेंडू बाकी आहे, ओके एक चेंडू बाकी आहे, धाबा मैदानावरती बनतात त्या म्हणजे 7, 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अजून एक चेंडू येईल, अभिषेक नाईकने या ठिकाणी पहिली सफलता मिळवली। समोरचा संघ जर आपण पाहिला बॅटिंग करत असताना ज्यावेळेस आपण बघतोय ओम 11 कनकेश्वर संघाला विघ्नहर्ता जिराटपेडा संघाच्या या माध्यमातून आपण बघितले 7 डाव पाहिजेत। या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जाऊयात। साहिलने चेंडूला लेफ्ट केलाय, त्यानंतर ऑफिशियल अंपायर टू बी इंटरेस्टेड हियर वाईट मैदानावरती घोषित केलाय। त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर गेला होता, पंचांनी देखील या ठिकाणी सूचना दिल्या गेल्या की वाईट आहे आणि वाईट हा चेंडू अतिशय खराब आहे, वाईट आहे, काही न करता समोरच्या संघाला मिळणारी अतिरिक्त धाव येईल। पहिलं षटक जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे, 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आपण येथे बघतोय की त्यांना सीमारेषा लगत या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची मुभा येते। धाबा या ठिकाणी बनतात त्या म्हणजे 7पर्यंत 8 धाबा धावफलकावरती आल्यात, 8 ऑन द स्कोर बुक। यावेळेचा फटका आपण बघतोय समोरच्या दिशेला चांगली कॅच मैदानावरती घेतली, फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला परत डीजे। संपले धाबा मैदानावरती या ठिकाणी बनल्या गेल्या त्या म्हणजेच 8 धाबा। या मैदानावरती जेव्हा आपण बघतोय ना बॅटिंग पिच जरूर आहे, 60 धावा मैदानावरती होऊ सुद्धा शकतात। सन्माननीय मनोज विठोबा म्हात्रे या सुद्धा आज जर आपण पाहिला तर वाढदिवस आहे।
प्रत्येक या ठिकाणी व्यक्तीला जर आपण बघितलं या मंचावरती खूप प्रेम दिलं गेलं. संजयजी भोईरला यावेळेचा फटका बघा आक्रमक चेंडूवरती प्रहार चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार येतो षटकार. तर धावा या ठिकाणी बनतायत जमतायत त्या म्हणजे 14 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं दुसऱ्या प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमकपणा षटंपूर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला भिरकावून दिलं बाउंड लाईनच्या बाहेर चांगलं एक्झिक्युशन दाखवलं आणि पुन्हा एकदा मॅच कडे बोलूयात. तर या चेंडूवरती बघा कमबॅक केलाय मनीष भोईर यांचा चेंडू आपण पाहिला तर यावेळेस फलंदाजाचा काटा कीर केला होता. अँगल क्रिएट करत बाहेरच्या दिशेने अभिषेक नाईक सुद्धा आपण बघतोय 5व्या यष्टीवरती उभा विकेट किपिंग करताना क्लोज विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. या चेंडूवरती समोरच्या फलंदाजाला या ठिकाणी नेस्तनाबूत केलं. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय समोर क्षेत्ररक्षकाला एक महत्वाची कॅच मैदानावरती घेतली. कॅचेस विन द मॅचेस. कम ऑन इज मास्टर. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघितलं तर धावा धावफलकावरती बनतात त्या म्हणजेच 14 धावा. विकेट क्रमांक आतापर्यंत जर आपण बघितलं तर तिसरी विकेट येथे प्राप्त केली गेली. 60 धावांचं फार मोठं लक्ष. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समोर आहेत मास्टर मनीष भोईर. यावेळेचा फटका जरूर या ठिकाणी आपण बघितलं फटका चुकला होता किंबहुना दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये होता आणि महत्वाची कॅच मैदानावरती घेतली गेली. आणखीन एकदा महत्वाची विकेट. सेकंड इन रो फलंदाज बाद. त्या रात्रीमध्ये पूर्ण झाली तर त्याला देखील एक विशेष महत्व प्राप्त होतं. आतापर्यंत 2 विकेट आल्यात. मनीष भोईर ऑन द हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो विंटेज मनीष पुन्हा एकदा परतला. तो एव्हरग्रीन मनीष पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवून देतोय की नाही मी सुद्धा या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी उतरलोय. एज इज द जस्ट ओनली नंबर. वय फक्त एक आकडा असू शकतो नंबर असू शकतो आणि हे दाखवून दिलंय. हॅट्रिक मैदानावरती येणार का मनीष भोईरच्या विरुद्ध प्रतीक स्ट्राइक वरती. अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधल्या. चेंडूवरती आपण बघितलं क्षेत्ररक्षण बॅकअप बघा चांगलं बघायला मिळालं. तर आतापर्यंत जर आपण विचार केला ना चांगला बॅकअप त्या ठिकाणी दाखवून दिलं होतं. आतापर्यंत दुसरं षटक या ठिकाणी अजूनही जर पाहिला तर 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू अजूनही बाकी. धावा धावफलकावरती 16 बनल्यात. या सामन्यामध्ये जिंकायचं तुम्हाला तर प्रति षटकामध्ये तुम्हाला आक्रमक फटके खेळावे. 60 धावांचं फार मोठं आव्हान ज्यावेळेस तुमच्या समोर आहे ना त्यावेळेस तुम्हाला येथे मैदानावरती येऊन आक्रमक खेळ करणं आणि आपली विकेट टिकवणं या 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. प्रतीक गावडे स्ट्राइक वरती या.
तर या मॅच नंतर ना लकी ड्रॉ आपण बघणार आहोत. फक्त पुरुषांसाठी हा लकी ड्रॉ असेल. मगाशी आपण महिलांसाठी घेतला होता. तर मिक्सर त्या ठिकाणी मिळालं, त्यांचं देखील अभिनंदन आम्ही करत आहोत. आता जेंट्ससाठी लकी ड्रॉ असेल आणि सायकल त्यांना मिळेल. 2 षटकं मैदानावरती संपलीत. 12 चेंडू येणं बाकी आहेत. 43 धावांची रिक्वायरमेंट अजूनही आहे. यश आणखी एक पारितोषिक आलेलं आहे. मनीषने जो झेल पकडला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हेमंत कदम यांच्याकडून हे मनीषला पारितोषिक आलेलं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक असेल या झेलसाठी. तर आजच्या रात्रीमध्ये ना जिल्ह्यामध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीनं पारितोषिक लागली. प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं. पैसे मॅटर करत नाहीत, मात्र आपला खेळाडू मोठा झाला पाहिजे हे नेहमी सर्वांना वाटत असतं. अलिबागमध्ये असंख्य स्पर्धा होतात. जिल्ह्याचे अनेक लोक त्या स्पर्धेमध्ये लिडिंग फ्रंट आपल्याला बघायला मिळतात. मग कैवल्य पाटील, ओमकार पाटील, अजिंक्य वैद्य, अर्पित वैद्य, किंबहुना आपण प्रारंभ पाटीलला बघतो, समीर तळेला आपण बघत असतो. त्या ठिकाणी अनेक स्पर्धांमधून आपण त्यांना पाहिलंय. आणि जिराटने अभिषेक नाईक असेल अशी अनेक नावं आहेत. त्यांनी सचिन मात्रे असेल अनेक स्पर्धा तो सुद्धा खेळला. प्रीमियर लीगमध्ये त्याने दाखवून दिला. आणि मला असं वाटतं की जिराटचा प्रत्येक खेळाडू प्रीमियर लीगमध्ये असावा. किंबहुना त्यासाठी सर्वात मोठं व्यासपीठ निर्माण केलंय सन्मान्य दिलीप शेटजी भोईर यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 योगेश नाईक आलाय. 12 चेंडूवरती 43 पाहिजे. समोर खेळला बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र जर आपण विचार केला संपूर्ण मॅचचा 11 चेंडू बाकी आहेत. 42 धावांची रिक्वायरमेंट. मी म्हणेन की 7 बिग स्ट्रोक मैदानावरती मारायचे मनीषला. गेल्या वर्षी मनीषने दाखवून दिलं होतं, मात्र या वर्षी सुद्धा त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे. चांगलं फिल्डिंग येते पुन्हा एकदा केलं गेलंय. आता मात्र जर आपण विचार केला तर जर आपण बघितलं ना थ्रो खराब आला होता, मात्र बॅकअप चांगलं बघायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र विकेट आणखीन एक गमवावी लागेल. प्रतीक गावडे बॅक टू द पॅव्हेलियन. मनीषच्या बॅटमधून आरंगी कार्पेट फटका आलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पुन्हा एकदा आली. एका धावेने समोरच्या संघाचं काही बिघडणार नाहीये. अभिषेक नाईकला हेच अभिप्रेत आहे, कारण आतापर्यंत त्याने या ठिकाणी केलेली कॅप्टन्सी वाकडण्याजोगी होती. त्याला साथ मिळाली द एक्सपिरियन्स मनीष भोईरची. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जर कोणी कमबॅक करून दाखवलं असेल तर अभिषेक नंतर मनीष भोईर यांनी. षटक 3 प्रगतीपथावरती. हा चेंडू मात्र यावेळेस वेट फॉर अंपायर डिसिजन वाईड आलाय. धावफलकावरती अतिरिक्त धाव देखील या ठिकाणी घेतली जाईल. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा समीकरणं बघा कशी बदलत आहेत. प्रत्येक वाईट चेंडू नंतर किंवा प्रत्येक चेंडू नंतर दडपण जे समोरच्या संघावरती जेव्हा प्रक्षेपित केलं गेलंय ना. 9 चेंडू 39 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. लहानपणी मला असं वाटतं की तुम्ही गोट्या फार कमी प्रमाणात खेळल्यात, कारण इतक्या जवळ जेव्हा स्टंप होता ना असं वाटत होतं योगेश की तुम्ही टिपाल. तर मनीष भोईर यांनी डावी मारून कॅच पकडला. मैत्री आणि ऋत्वा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा योगेश नाईक काय जबरदस्त बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून आला. समोर मनीष तळे उभा आहे, मात्र त्याला उभं ठेवलं गेलंय. 4 मुंड्या चित केलं गेलंय. एका जागेवरती मनीषला उभं ठेवणं काही सोपं नाही. इट्स नॉट इझी. पण जेव्हा मैदानावरती योगेश नाईकची सतीक गोलंदाजी आपण बघतोय ना, लाईन अँड लेंथ वरती भर दिला किंवा हात खोलण्याची कोणती संधी तो देत नाही. अगदी खोचक गोलंदाजी मी म्हणेन.
हा चेंडू जर आपण बघितला तर खराब होता आणि वाईट पनिश केलं गेलं. धावा आणखीन एकदा त्या ठिकाणी वाढेल. प्रत्येक चेंडू नंतर आपण बघतो समीकरण बदलतील आणि आता मात्र 7 चेंडू 37 म्हणजे 6 बिग स्ट्रोक आउट ऑफ द पार्क, 6 बँग ऑन, 6 सिक्सर मारावे लागतील. 7 चेंडू बाकी आहेत. 37 धावांची रिक्वायरमेंट आहे. 60 धावा करायच्या होत्या. फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. एक धाव मैदानावरती मिळेल आणि आता मात्र समीकरण काय राहिलंय 6 चेंडू आणि 36 म्हणजे येथे तुम्हाला मैदानावरती जो रेकॉर्ड अभिषेक नाईकने केला होता करमरकर क्रीडांगणावरती संजयजी चेसिंग करत असताना त्यांनी तिथे 37 धावा उभारल्या होत्या. काल सुद्धा आपण ती माहिती दिली होती आणि त्या रेकॉर्डची बराबरी या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. हेमंत कदम कडून मनीष कदम साठी कॅच पकड त्याच्यावर 200 रुपयांचं पारितोषिक येते मनीष कदम यांच्यासाठी आलंय. हेमंत कदम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय. धन्यवाद सर. 6 चेंडू 36 पाहिजेत. मनीष मैदानावरती उभा आहे आणि आता जर आपण बघितलं मनके हार आहे मनके जीते जीत आणि ते मैदानावरती या ठिकाणी त्यांना करून दाखवावं लागेल. किंबहुना आपण जर विचार केला या मॅच मध्ये जेव्हा मनीष मैदानावरती आला प्रामुख्याने जिंकण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या वर्षी 5 चेंडूवरती 5 षटकार ज्याने ठोकले होते तोच मनीष मैदानावरती आहे. आज या मॅच मध्ये आपण बघितलं तर मनीषवरती सर्वांच्या नजरा असतील. आज लढावं लागेल. हार मानून कसं चालेल. जिंकलात आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तो इतिहास मैदानावरती मनीष पुन्हा एकदा या ठिकाणी पुनरावृत्ती करणार का की गोलंदाजीच्या मार्कवरती जेव्हा बॉलिंग करण्यासाठी कल्पेश पेठारे आलाय जो गेल्या मॅचचा मॅच विनर आहे. यावेळच्या चेंडूवरती बघा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न निष्फळ ठरलाय असफल ठरलाय. 5 चेंडू बाकी आहेत. या सामन्यामध्ये धावांची रिक्वायरमेंट फार मोठी 36 बनवायच्यात. प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क जरी मारला तरी एखादा चमत्कार तुम्हाला करून दाखवावा लागेल. हा फटका चांगला खेळलाय. चेंडूवरती प्रहार आलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा गेलाय. सीमारेषा पार येतोय षटकार. फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला गेला तर अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडू आणि 30 समीकरण मैदानावरती आहे. एखादा भीमर आला ना तर मॅच बदलू शकेल. हा चेंडू चांगला होता कल्पेश पेठारेचा. दाखवून दिलं गेल्या मॅचचा मॅच विनर होता. धावा त्याने बनवून दिल्या नव्हत्या. समोरच्या संघाला रोखलं होतं. आता मात्र या मॅच मध्ये 3 चेंडू बाकी आहेत. आवश्यकता जर आपण बघितली तर ती म्हणजे 30 धावांची. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे मात्र 1 बाउंड सीमा पार येतोय मनीषच्या बॅट मधनं चौकार. विकेट साठी ते पारितोषिक आहे. किपिंग बघा 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे आणि ते आल्यानंतर आम्ही सुद्धा देणार आहोत. तर आतापर्यंत जी मॅच आपण बघितली एकतर्फी पण थोडासा वाटत होता मात्र जेथे मनीषला आपण बघितलं त्याने आक्रमक फटके खेळले मात्र मॅचचा रिझल्ट आता स्पष्ट झालाय. तर पुन्हा एकदा आपण बघितलं चेंडूवरती योगेश नाईक होता तिथे. क्षेत्ररक्षणासाठी दाद द्यायला लागेल. धावा त्याने वाचवल्या. धावा मैदानावरती त्याने वाचवला. या ठिकाणी आपण पाहिलं मॅच जिंकली ती म्हणजेच अभिषेक नाईक आणि टीम. मनीष भोईरची काय जबरदस्त या ठिकाणी त्याचा अनुभवीपणा त्याने या ठिकाणी पणाला लावला आणि त्याने मॅच जिंकवली आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण बघतोय ना विघ्नरता जिराटपाडा संघानं या ठिकाणी नक्कीच एक चांगला खेळ